रस्ता विचारण्याच्या बहाण्याने एका दुचाकीस्वार जोडगोळीने कारचा पाठलाग करून चाकूच्या धाकावर दाम्पत्याला लुटल्याची धक्कादायक घटना नागपूर हुडकेश्वर बुट्टीबोरी मार्गावर घडली आहे। सुशांत चंद्रकांत हजारे हे आपल्या पत्नी आणि मुलीसह कारने जात असताना रस्ता विसरल्यामुळे त्यांनी वाटेत दोन दुचाकीस्वारांना बुट्टीबोरीचा मार्ग विचारला। त्यांनी मार्ग तर सांगितला, मात्र काही अंतरावर जात नाही तोच या दोघांनी कार अडवली आणि चाकूचा धाक दाखवून सुशांत यांच्या गळ्यातील सोन्याची चेन व त्यांच्या पत्नीचे मंगळसूत्र हिसकावून पोबारा केला। पोलीस दप्तरी या दागिन्यांची किंमत 1,26,000 रुपये नोंदवली असली तरी बाजारभावाप्रमाणे ही किंमत यापेक्षा तिप्पट आहे। घटनेच्या वेळी कारच्या मागच्या सीटवर बसलेल्या हजारे यांच्या मुलीने अत्यंत प्रसंगावधान राखून या संपूर्ण लूटमारीचे आपल्या मोबाईलमध्ये चित्रीकरण केले, ज्यामध्ये आरोपींचे चेहरे स्पष्ट दिसतायत। सुशांत यांनी या घटनेची माहिती वडद येथील ओळखीच्या व्यक्तीला दिली। ग्रामस्थांनी लुटारूंना पकडण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचा पाठलागही केला, मात्र आरोपी हुडकेश्वरच्या दिशेने पळून जाण्यात यशस्वी ठरले। 5 जून रोजी घडलेल्या या घटनेला आता महिनाभराहून अधिक काळ लोटलाय। मुलीने दिलेला ठोस व्हिडिओ पुरावा असूनही बुट्टीबोरी पोलिसांना अजूनही आरोपींना पकडण्यात यश आले नाही। त्यामुळे पोलिसांच्या तपासाच्या गतीवर नागरिकांमधून गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। मी सुशांत हजारे। घटना अशी घडली की आम्ही बुट्टीबोरीला जात होतो, पण आम्हाला पिपळा फाटाजवळ आमचं पिपळ्याला जेवण होतं। जेवण असल्यामुळं आम्ही जेवण केलं। तिथे 2:30 वाजता घरून निघालो। तिथे जेवण केलं। 4, 4:30 वाजता, 4:45 वाजताच्या दरम्यान आम्हाला बुट्टीबोरीला जायचं होतं। इकडनं लांब जाण्यापेक्षा आम्ही त्या हुडकेश्वर रोडनी सरळ गेलो। ते पेवठा गाव, पेवठा नाही आपलं कोणतं वळद गाव येते, त्याच्यानंतर मग कच्चीमेट येते, मग फुकेश्वर येते। तर फुकेश्वर गावाजवळ 2 रस्ते आहेत। एक रस्ता इकडे आपल्या गावातून जाते आणि एक रस्ता सरळ जाते। तर आम्हाला वाटलं गावातून जाणारा रस्ता गावात जात असेल आणि सरळ जाणारा रस्ता म्हणजे सरळ मोठ्या रोडवर मिळत असेल। तोही चांगला रस्ता होता, पण समोर गेल्यानंतर तो रस्ता खराब रस्ता दिसला। त्याच्यामुळं आम्हाला वाटलं की ते रस्ता खराब आहे म्हणजे रस्ता चुकलो आपण। रस्ता चुकल्यामुळं काय झालं की तिकडनं 2 इसम येत होते बाईकवर। तर त्यांना आम्ही विचारलं, काच खाली करून त्यांना विचारलं की ते हा रस्ता बुट्टीबोरी उमरेड रोडला टच होते का? तर त्यांनी सांगितलं की बुट्टीबोरी उमरेड रोडला टच होते, हा तुम्ही जाऊ शकता। तेवढं त्यांनी केलं आणि आम्ही निघून गेलो। थोडं दूर निघत नाही तर तिथं रेल्वे लाईन आहे, त्याच्या बाजूला तो रस्ता आहे। त्या तिकडनं गेल्यानंतर तो रस्ता एवढा खराब होता की खूप तरी म्हटलं आपण जाऊ हळूहळू। मग जाताना तिथे थोड्या दूर जात नाही तर तेच इसम ज्यांनी आम्हाला सांगितलं की इथून मोठा रस्ता येते बा, तुम्ही जाऊ शकता, तर तेच इसम सगळं तोंडाला बांधून करून आमच्या पाठीमागून आले आणि बिलकुल गाडीच्या समोर त्यांची गाडी लावली, एकदम समोर। आम्ही हालूच शकत नव्हतो त्यावेळेस, आणि रस्ता एवढा खराब होता आणि एवढा नॅरो होता की खूप मोठे गोटे गड्डे होते। आणि ते येऊन त्यांनी एकदम आडवे झाले आणि त्यांनी उतरले 2 जण आणि त्यांनी चाकू लावला गळ्याला। खिडकी खुली असल्यामुळं त्यांनी चाकू लावला गळ्याला, कॉलर पकडली। ते सगळं घडल्यानंतर घरचे लोक घाबरून गेले। घाबरल्यानंतर काय करायचं बाबा, काय पाहिजे तुला, काय करायचं आहे, काय पाहिजे, आमच्याजवळ काही आहे नाही, असं आम्ही विनवण्या करू लागलो त्यांना। तर ते चाकू काढला ना, मारू का चाकू असं करायला लागले। तुम्हाला मारतो, सगळ्यांना मारून टाकू, नाही तर आम्हाला सगळं तुमच्याजवळ जे आहे ते आम्हाला सगळं द्या, जे आहे ते सगळं द्या आम्हाला, नाही तर मग तुम्हाला मारू आम्ही घाबरलो होतो त्यावेळेस। तर मग आणि माझ्या गळ्यात चैन होती 2 तोळ्याची, त्यांनी ती खिचली, तोडली आणि ती ठेवली आपल्याजवळ। मग मिसेसच्या गळ्यात दिसली तर मिसेसच्याही गळ्याकडे ते हात टाकत होते। तीच म्हणे आम्हाला 16 म्हणे आणि आम्ही ही घ्या म्हणे, लागेल आहे चैन तर तुम्ही घ्या म्हणे, आणि आम्हाला 16 म्हणे। ते झालं। मग त्याच्यानंतर त्यांनी व्हिडिओ वगैरे काढताना पोरीला पाहिलं, व्हिडिओ काढताना ते लक्षात आलं त्यांच्या। तर पहिले तर बाचाबाची झाली, पण त्याच्यामध्ये आम्ही त्या अंगठी वगैरे चाबी जो काढत होता, म्हणजे गाडीची चाबी 17 काढून त्याचा काय विचार होता माहीत नाही, पण ते काढायचा प्रयत्न करायचा। चाबी पण वाकली, सगळं हे झालं। पण मग असं घटना घडल्यानंतर मग ते पोरगी व्हिडिओ शूटिंग करताना दिसली त्यांना। तर मग तो एक जण असा पलटला आणि त्या पोरीकडे गेला आणि पोरीला खिचलं बाहेर।
तो खिचायचा आणि त्याची मम्मी अशी इकडे खिचायची त्या मुलीला. तर मम्मीने म्हटलं की तो मोबाईल देऊन दे बा, आणि मोबाईल दिला. मग मागं वगैरे गेला तो आणि मोबाईल त्यांनी ठेचूच केला आणि ते दुसरा जो होता त्यांनी गाडी घेऊन तो पसार झाला आणि ते निघून गेले घेऊन. ते मग आम्ही तिथून निघालो त्यांचा पिछा करायचा किंवा गाडी नंबर शोधायचा किंवा काही करायचं वगैरे. त्याच्यासाठी आम्ही तिथून मग युटर्न मारला. युटर्न मारून पुन्हा गेलो तर त्याचा पिछा करण्यामध्ये लांब गेला असेल बा आता, नाही का. तर जाताना थोडासा चांगला रस्ता आहे तर तिथून मग तिथं थांबलो. 4-5 लोक तिथं, गावचे लोक म्हणा किंवा बाहेरचे लोक तिथं बसले होते. तर त्यांना आम्ही अशी सगळी इथे घटना घडली ती सांगितली. तर त्यांनीच आम्हाला सांगितलं की 112वर तुम्ही कॉल करा पोलिसांना. तिथून आम्ही 112वर कॉल केला आणि त्यांनी तिथच्या लोकांनी इथे कच्चीमेटला फोन केला. कच्चीमेटला फोन केल्यानंतर गावच्या लोकांनी सांगितलं की हे दोघंजण आले होते आणि फास्टमध्ये क्रॉस झाले. त्या कच्चीमेटच्या लोकांनी पुन्हा फुकेश्वरला वडदला फोन केला. वडदला फोन केल्यानंतर तिथच्या लोकांनी तिथं पूर्ण रस्ता अडवला होता. रस्ता अडवल्यानंतर तिथच्या लोकांना टेबल खुर्च्या वगैरे सगळं जे ते त्यांना भेटलं, गाड्या वगैरे, ते सगळं अडवलं. कमी तिथून 9 किलोमीटर ते रस्ता आहे. तर ते नंतर ते आले तिकडनं आणि त्यांनी पाहिलं सगळं की लोक जुळले आहे बा इथं आणि सगळा रस्ता अडवून ठेवला आहे. तर तसंच त्या माणसाने असं टर्न मारला आणि फास्ट पळाला आणि तिकडे कुठेतरी जंगलात पळाला तो. मटका जरी नाही तर आता तुरंत आले तिथं पोलीस वगैरे, म्हणजे एकदम आम्ही 112वर फोन केला तर ते तात्काळच आले, जास्त वेळ न घालवता. आणि त्यांनी आपलं काम व्यवस्थितपणे म्हणजे करून राहिले. ते 6 टीम, जवळपास 6 टीम लागले असं ऐकलं मी. म्हणजे तोळ्याची माझा गोप आहे आणि 2 तोळ्याचं तिच्या म्हणजे मिसेसचं 2 तोळ्याचा गोप आहे. ते आणि चिल्लर पैसे ते त्यांनी जे आहे पर्समध्ये जेवढे होते 1000-1500 ते दिले. आणि म्हणजे आता त्यांना काय ते सजा तर झालीच पाहिजे त्यांना. तर एवढे बदमाशाने ते असा बदमाशा कोणी करायला नाही पाहिजे. किती आता पोट भरण्यासाठी बरेच साधन आहे तर ते त्या साधनाचा उपयोग करायचा, असे धंदे कशाला करायचे आहे की नाही. आणि आम्हाला तर आमचं वस्तू भेटणं गरजेचं आहे, कारण आम्ही म्हणजे ते थोडं करून आमचं ते कमवलेलं धन आहे ते भेटणं गरजेचं आहे.